बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 68 68. तर आजचा रिव्ह्यू बघणार आहोत आपण. आज मी सर्वात आधी ना तन्वी, संकेत, सागर तिघांसाठी क्लॅप करेल. वाव, काय टास्क खेळले तुम्ही. आणि जसं मी हेच म्हणाले ते सरांना, तन्वीला टास्क क्वीन दिलं ना तुम्ही, तसंच आहे ना टास्क किंग आहे ना तुम्ही ना संकेतला देऊन टाका. काय खेळलं ते पोरं यार टास्क. आणि काय यार कास्टिंगवाल्यांना काय बोलू मी. संकेतला तुम्ही पहिले आणलं असतं आणि विशाल वर्सेस संकेत खूप भारी झालं असतं, खूप भारी. इकडं संकेत तन्वी यांची एक वेगळी टीम असते, तिकडं विशाल रुचिता एक नंबर झाला असतं. मी सांगू तुम्हाला, TRP खप्पकनवरती गेला असता, खप्पकन, माहिती आहे का. म्हणजे अशी कास्टिंग हवी होती, माहिती आहे का. आणि यांनी आणलं वाईल्ड कार्ड संकेतला. पण खूप भारी खेळतो आहे संकेत, जबरदस्त खेळतो आहे, स्ट्रॉंग प्लेअर आहे. इवन एपिसोड संपताना बघितलं तुम्ही, राकेश काय बोलला, विशाल 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 घाबरतो, विशाल घाबरतो त्याला, संकेतला घाबरतो, लय स्ट्रॉंग आहे ना, घाबरतो. राकेश विशाल घाबरो ना घाबरो, विशालने टास्क खेळला आहे. त्यांनी रेवात दीपालीला दाबून ठेवलं होतं, पाहिलं नाही का तुम्ही. तुम्ही काय केलं. दुसऱ्या वेळेस तुम्ही जायला होतं तन्वीबरोबर किंवा दीपालीच्या ऐवजी जायला हवं होतं तन्वीबरोबर खेळायला टास्क. तुम्ही का नाही गेलात टास्क खेळायला. राकेश स्वतः पळ काढायचा टास्क म्हणजे टास्क खेळायच्या वेळेस पळ काढायचा. आणि वाय तुम्ही असा डेलिकेट बेबी टाईप बिहेव का करता, की हेल्थ सांभाळायची, तब्येत सांभाळायची. हेल्थ तर सांभाळायला हवी, ठीक आहे, पण टास्क खेळलं तर थोडीफार दुखापत ही होते. किंवा मग टास्क जो असतो ना तो त्याच्यासाठीच असतो, स्ट्रेंथ. म्हणजे हे बघा, दोन्ही टीममध्ये पाहिलं ना, तर मी तर हे बोलली असती तुम्हाला टास्क न खेळता पण, की ना विशालचीच टीम विजयी होणार आहे. सांगू का बरं. कारण इकडं विशाल बॉडी बिल्डर पडला, संकेतसुद्धा त्याची काय म्हणू स्टील बॉडी एकदम भारी, नाही का. सप्लिमेंटवाली बॉडी नाही वाटत मला तरी, एकदम ओरिजिनल बॉडी आहे. आणि तो ज्याप्रमाणे यार त्यांनी सागर तन्वीला पकडलं होतं आणि नंतर एंडला ज्याप्रमाणे तन्वी त्याच्या पाठीवर लटकली होती आणि तो तिला घेऊन गेला सोबत सागरला अडवायला. सागर ते मधाचं बाटली भरत होता तर सागरला बी इकडं ओढून काढलं, इकडं तन्वीला बी मॅनेज केलं, दोघींना पकडून ठेवलं होतं त्याने. तो मी म्हणाले यार संकेत काय टास्क खेळला तू. आणि तन्वी तुझ्यासाठी पण क्लॅपिंग. तू तर पहिल्यापासून एक नंबर टास्क खेळते. तू पूर्ण जीव ओतून जीव काढून टास्क खेळते तन्वी. सो मी तन्वीसाठी क्लॅप करेल. पण इथं मला विशेष कौतुक करावं असं वाटते ते सागर कारंडेचं. संकेतला आपण मागच्याच वेळेस पाहिलं तर तो खूप खतरनाक टास्क खेळला होता, ते रुचिताच्या दोरीच्या वेळेस असो किंवा तो दुसरा टास्क असो. आणि नंतर तन्वीचं झालं तर तन्वी पहिल्या टास्कपासून आत्तापर्यंत सेमच खेळते. ती पूर्ण जीव टाकते. नंतर ठीक आहे ती रडते की बाई हारले वगैरे, कोणालाही वाटतं, तो कोणाकोणाचा स्वभावही असतो. आणि मी हेच म्हणलं, कोणालाही वाटतं की आपण इतकी हार्डवर्क केलं, मेहनत केली, समोरच्याला अडवायला जीव ओतून म्हणजे फार जीव काढला त्या गोष्टीसाठी, पण आपल्याला ती गोष्ट मिळाली नाही, उमेदवारी मिळाली नाही. तर त्याच्यासाठी तिला दुःख होतं आहे, जे स्वाभाविक आहे, वाटणं स्वाभाविक आहे. आणि मी खरंच सांगते यार, आज ना ज्यांनी फाडलं असेल तर तो सागर कारंडे. यार सागर कारंडे काय भारी खेळलात तुम्ही, खरोखर तुम्ही. मी तर हेच म्हणेन की या वीकमध्ये कदाचित तुमचं एविक्शन होऊ शकतं, बट आय होप की काही रिझल्ट चेंजेस होतील. आणि मी हेच म्हणेन, रेवाने पण खूप भारी खेळला आहे आज. रेवाला ते विशालने तर कसलं दाबलं होतं बाई. इथे ना तन्वीने मला असं वाटतं डोकं दाबायला पाहिजे होतं थोडंसं, की ज्याप्रमाणे तो सागरला म्हणजे पकडलं होतं याने. तन्वीला तर त्याने ब्लॉक केलं होतं, ठीक आहे, पण यांना सागर 2-3 वेळा सुटला होता. तर सागरने अनुश्रीकडे जाऊन ते मधाचं कंटेनर का उलटं नाही केलं, का एकदम सहजासहजी जाऊ शकत होता सागर, का नाही केलं. इनफॅक्ट नंतर विशालने, तुम्ही बघितलं असेल, विशालने बाई नंतर जो धुमाकूळ घातला आहे संकेतच्या वेळेस ना, काही गोष्टी अनफेअर वाटल्या नाही, पण विशालच्या वेळेस खूप गोष्टी अनफेअर वाटतील तुम्हाला. कारण विशालने ज्याप्रमाणे त्या दोघींना असं दाबून धरलं, ते खूप लोकांना चुकीचं वाटू शकतो. आणि दिसलेलं पण इथे बाहेर ऑन कॅमेरा चुकीचं, पण त्याने तो टास्क खेळला आहे. आणि
दीपाली म्हणते की उठताना तिला असं कोपर वगैरे टोचलं, तर टोचलं पण असू शकतं, पण विशालने मला नाही वाटत मुद्दामून केलं असावं, हे पण असू शकतं. पण ज्याप्रमाणे त्याने रेवाला दाबून धरलं होतं, मला वाटतं बिग बॉस तुम्ही वरतून अनाऊन्समेंट का नाही केली? माझं हेच म्हणणं आहे का बिग बॉसनी वरतून अनाऊन्समेंट करायला रेवाला हर्ट होतं सोडा तुम्ही. पण रेवा अक्षरशः रडायला लागली होती. अनुश्रीने ते सोडवायचं काम केलं, तर मी अनुश्रीसाठी टाळ्या वाजेल. अनुश्री व्हेरी गुड. ती विशालच्या टीममध्ये असून सुद्धा विशाल तिला बोलत होता का तू आपल्याच टीममध्ये आपल्या विरोधात कसं काय जाते, पण तरी पण अनुश्रीने रेवाला सोडायला लावलं, जे खूप छान होतं. मला वाटतं भाऊच्या धक्क्यावर यासाठी अनुश्रीचं कौतुक होऊ शकतो. तन्वीचं बी जबरदस्त कौतुक होणार आहे, पण यावेळेस संकेतही पिछेने हटणार. संकेतचं तर कौतुक झालंच पाहिजे यावेळेस. यावेळेस भाऊच्या धक्क्यावर संकेतचं कौतुक पण झालंच पाहिजे. जर तन्वीला टास्क क्वीन देता तुम्ही, तर संकेतला पण टास्क किंग द्या तुम्ही. आणि ना तुम्हाला एक सांगते, हा जो सामना होता हा एकतर्फा होता. 2-2 बॉडी बिल्डर यांनी एकाच टीममध्ये टाकून दिले. 2-2 जबरदस्त. इकडून कोण होतं? सगळे कमजोर होते यार. रेवा विशालच्या पुढे टिकणार होती, संकेतच्या पुढे तन्वी टिकणार होती. तरी तन्वीने जी फाईट दिली ती जबरदस्तच होती, त्याबद्दल काही डाऊटच नाही. पण एक असतं ना यार, एक मेन फिजिकल स्ट्रेंथ खूप वेगळं असतं, माहिती आहे का? आणि त्या ज्या असतात ना, ज्या मुली मेन फिजिकल स्ट्रेंथला टक्कर देतात असतात, मुली देतात पण टक्कर. याच्यातला भाग नाही का मुली टक्कर देत नाही. त्याच्या ॲथलेट टाईप असतात ना त्या मुली, ज्या नेहमी जिम वगैरे करतात किंवा मग सगळं ते त्यांच्या बॉडीचं जिम वगैरे लावून पूर्ण फिट राहतात, त्या नक्कीच अशा टास्कला आहे ना ताकदीने खेळता. जे रेग्युलर जिम वगैरे करतात त्या नक्कीच अशी टक्कर देऊ शकता. पण तन्वीने खतरनाक भारी टक्कर दिली आहे संकेतला. संकेत पण खूप जबरदस्त खेळाय. संकेतची यावेळेस तारीफ होणार, सागरची जबरदस्त तारीफ होणार, तन्वीची तर तारीफ होणारच, त्याबद्दल तर काही वादच नाही. आणि ना मी जर म्हणते मी नेहमी म्हणायची राकेश नाही तर तन्वी दोघांपैकी एकजण शो जिंकेल, तर मी रिक्वेस्ट करेल बिग बॉस प्लीज राकेशला विनर नका बनवू. जो माणूस टास्क खेळायला इतका घाबरतो त्या व्यक्तीला विनर प्लीज बनवू नका. तन्वी विनर बनत असेल तर ठीक आहे, बनवू द्या. आणि हा संकेत जर पहिल्यापासून असताना मी गॅरंटी देते संकेत आज विनरच्या लिस्टमध्ये असतात. तन्वी वर्सेस संकेत असतं. विशाल तर एकदम खाली असतात, मी सांगते. विशाल इवन विलन बी असताना तरी पण. आणि तुम्हाला सांगते यार, पहिल्यापासून आला असता तर तुम्ही विचार करा ना, संकेत तन्वी इकडं सगळे पॉझिटिव्हमध्ये आणि मग विशाल रुचिता वगैरे निगेटिव्हिटीमध्ये. काय काय लढत झाली असती यार, काय जबरदस्त टास्क झाले असते, सगळ्याच गोष्टीला जबरदस्त झाल्या असतात. खरं सांगते यांची मग मी तेच म्हणेल की कास्टिंग जी ना चुकली आहे. आणि वाईल्ड कार्ड अशा सदस्याला आणलं त्यांनी, इतकं उशिरा आणलं की तो व्यक्ती ना सुरुवातीपासून हवा होता. खरं सांगते TRPची जी आत्ता जी थंडी लेवल चालू ना ती इथून इथपर्यंत असते. मग जबरदस्त टास्क संकेत खेळाय, काय बोलू मी आता. मला खरोखर लय आवडलं. तन्वीने अख्खं धुतले. मी एक म्हणेल तन्वी, संकेत, सागर तिघं सुपर हिट होते. आणि तितकाच सुपर फ्लॉप होता आज राकेश पापट. सॉरी टू से राकेश फॅन, पण तुम्हीच सांगा तुमचा जो हिरो आहे ना तो टास्कला सुद्धा पुढे येत नाही, टास्क खेळायला सुद्धा. आज तन्वीबरोबर त्याने उतरायला हवं होतं राकेशने, जो आला नाही. काय बोलणार सांगा. सिरियसली तुम्हाला वाटतं तो डिझर्विंग आहे विनर? मला तर नाही वाटत. जो टास्कच खेळत नाही त्यांनी कोणत्याच टास्कमध्ये जी जान नाही लावली, त्यातल्या त्यात तो म्हणतो काय म्हणतो तो? आपली काटा ना नल्ला आहे नल्ला. जो आपल्याच टीमला नल्ला म्हणतो तो काय यार, काय बोलायचं त्याच्याबद्दल? आपली काटा टीम नल्ला आहे म्हणे. टाईल्सच्या टास्कमध्ये काय दिवे लावले? अरे जर तुम्हीच स्वतःच्या टीमला असं काही बोलत असेल तर दुसरे का नाही बोलणार बाई? ऑडियन्स का नाही बोलणार? आता आपण प्रभूचा एक वेगळा मुद्दा पाहिला नाही का. प्रभू या गोष्टी करतो ठीक आहे, 2 अंडी दे मग हे करतो ते करतो, पण संस्कृती जी आहे संस्कृतीला सगळ्या फाट्यावर घेत आहे सध्या नाही का. कोणी सिरियसली घेत नाही संस्कृतीला. तर संस्कृती म्हणते मेणा तुला 2 अंडी देईल, तू ना एवढा केर वगैरे काढून टाकशील का? तर प्रभू म्हणतो काय, मला 2 अंडी देशील आणि त्याच्यासाठी मी तुझे केअर काढू? तर इकडे मग हा म्हणतोय प्रभू, तो म्हणतो मी टॉपचा किंग आहे आणि मला जसे अंडे घ्यायचे ना तसे मी घेईनच, पण मी ना
अंड्यासाठी तुझं काम नाही करणार, जाय तिकडं, असं बोललाय बाई इकडं. आणि माझ्या हिशोबाने मी अंडी घेईल म्हणे, डायरेक्ट असं बोललाय तो. त्याच्यानंतर जेवण कोण बनवणार हा राखीचा मुद्दा. तर राखीचं म्हणणं, मला किचनमधनं बॉयकॉट केले, मला जाऊ नाही देणार किचनमध्ये. दीपाली स्वयंपाक बनवणार आहे, त्यातही दीपाली पोळ्या करत होती. अनुश्रीचं म्हणणं होतं की ना दीपालीनं पोळ्या कच्च्या ठेवते, माझ्या ना 2 रोटीज मी करून घेईन, असं जे एकंदरीत म्हणणं होतं अनुश्रीचं. हे बघा, बिग बॉसने कधी कॅमेरा झूम करून दाखवलं नाही का कोण किती भारी पोळी बनवतो किंवा कोण किती कच्ची पोळी बनवतो, कधीच नाही आजपर्यंत. त्याच्यामुळे आपल्याला आता काही माहीत नाही. तर हा मुद्दा उचलला अनुश्री नाही का खरोखरच दीपाली जी कच्च्या पोळ्या ठेवते. मग आपल्याला हे पण दिसले राकेशचा. तुम्हाला सांगू का, राकेशचा आहे ना घरात एकच गेम उरला आहे, रेवाना मला लाईक करते, राखी ना यार माझ्याबद्दल लई पॉझिटिव्ह आहे, लई लाईक करते, लई प्रेम करते. आणि जेव्हा मग रेवाच्या जवळ जातो ना मग राखी जेलस फील करते. मी दीपालीबरोबर कोलॅब केलं का, म्हणजे मॅचिंग केलं का ड्रेसचं, राखीची तळापायाची आग मस्तकाला जाते. एकंदरीत राखी ना खूप प्रेम करते माझ्यावर, राखी खूप मरते माझ्यावर. हा गेम चालू आहे राकेशचा सध्या, जेलेसी. आणि हे अजून एक काहीतरी आज सांगितलं त्यांनी का रेवा आहे ना म्हणजे मला पसंत करते म्हणे रेवा. आता यात किती खरं आहे किती खोटं माहिती नाही, कारण 24 तास आपण बघत नाही, आपण जेवढं टाकलं तेवढंच बघतोय सध्या तरी. तर तुम्हाला पण वाटते का असं का रेवा जी राकेशवर लाईन वगैरे मारते? नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आपल्याला हे पण दिसतंय कारण राखीचा जो आहे ना राकेश वापर करतोय फुटेजसाठी. राखीला तर असं आहे ती काय फुटेज तिला घ्यायचं असेल तर राखी कुठून आहे फुटेज येते, ती काय फुटेजसाठी बुकी नाही. तिला पाहिजे तसं ती त्याच्याकडून फुटेज घेत असते, जसं पाहिजे तसं. पण राकेश जो आहे ना राकेश राखीकडनं फुटेज काढायचा प्रयत्न करतो. मला सांगा, काल जो ते रेवाने टिक्का लावला, त्याने तो राखीसमोरच का लावून घेतला? तो मध्ये बेडरूममध्ये पण लावू शकत होता, कारण तो तिथूनच रेवाबरोबर बाहेर आला होता, म्हणजे किचन एरियात. त्याने मुद्दामून ते राखीला दाखवलं, मग राखी ओव्हर रिॲक्ट करणार, मग आपल्याला फुटेज मिळणार, हे सगळं माहिती होतं त्याला. आणि इकडे राकेश म्हणतोय का विशाल जो आहे ना घाबरट आहे आणि तो संकेतला घाबरला. तर जसं मी बोलले मगाशी तुम्हाला की तो संकेतला घाबरलेला नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं तो मेन म्हणजे टास्क खेळतो. राकेश तुम्ही पण टास्क खेळा मग बोला. आणि हेच म्हणेल मी, इतके डेलिकेट बेबी होते तर मग कसं काय? डेलिकेट बेबी कोणाचा डायलॉग यार? तो होता नाही का कंटेस्टंटचा, बिग बॉस 13 आठवतं कोणाचा होता? मला नक्की सांगा, कोणी बिग बॉस 13 बघितले? शुक्लाचा सीझन. तर कोण म्हणायचं डेलिकेट, इतने डेलिकेट बेबी हो तो फिर क्यों आए शो में? कोणाचा डायलॉग होता? मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. त्यानंतर आपण बघितलं की जीव तोडून ती हे खेळले. संकेत पहिल्या दिवसापासून यार मी तेच म्हणते पाहिजे होतं यार, सिरियसली काय गेम खेळतो यार हा पोरगा मस्त. आणि दुसऱ्याच वीकला तो कॅप्टन पण झाला. यावेळेस जर तो कॅप्टन झाला ना भाई संकेत, क्या बात आहे. बिग बॉस न्या टॉप 5पर्यंत यायला, न्या टॉप 5पर्यंत, वाईल्ड कार्ड आहे म्हणून काय आला, येऊन जा टॉप 5पर्यंत संकेत. जर तो या वीकमध्ये कॅप्टन झाला ना, ही डिझर्व टू बी ए टॉप 5. तर राकेश म्हणतो तब्येत सांभाळायची, हेल्थ सांभाळून घ्यायची. अरे तब्येत इतकीच महत्त्वाची तर मग गेममध्ये आलास का तू? नाही तब्येत सांभाळायची ना, त्याने तब्येत सांभाळायला नाही कोण म्हणते, पण एवढं नाजूकपणे नाही ना होऊन चालत. घरात टास्क येणार आहे, थोडंफार लागणार आहे, टास्क खेळावं लागणार आहे. खरं जे स्वतः जायचं तर दीपाली आणि तन्वीला पाठवून दिलं, ते बी कोणाविरुद्ध? संकेत विरुद्ध. कोणाला पाठवलं? तन्वी आणि दीपालीला. वा राकेश वा. मग नंतर स्वतः टास्क तर खेळलाच नाही बिलकुल. सागर तर खूप 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 छान खेळला आहे. ऑपोजिट तो सागर आहे ना, सागर विशाल त्यांच्यात बसतो, जर तुमच्या लक्षात असेल. तो ऑपोजिट टीममध्ये बसतो, पण तरी पण त्याने ह्या टीममध्ये राहून खूप भारी खेळला यार, खूप भारी. क्या बात आहे सागर, खरंच त्यासाठी क्लॅप. तर त्याच्यामुळे मी हेच म्हणेल की सागर खरंच खूप भारी खेळला आहे या वीकमध्ये, जे दिसलं आहे आपल्याला. आणि इकडं दीपाली जी ना, दीपाली त्याच्यावर डाऊट घेत होती का सागर तो इकडून आहे, नक्की आमच्याकडूनच खेळणार काय तिकडून खेळणार आहे? सागर तो नाही नाही मी गेम खेळणार नाही, खेळणार आहे मी असं म्हणतोय.
जसं मी म्हणते मला राकेशचा एकच गेम आहे. राखी, रेवा, दीपाली यांच्यात इर्द-गिर्द गेम आहे त्याचा. ही रेवा ना माझ्यावर प्रेम करते. राखी रेवा माझ्यावर प्रेम करत असताना तू जळते. हा 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 एवढाच गेम आहे राकेशचा. बाकी टास्क खेळायला नको, काही नको. हं? आणि तो मला ते आज रडत होता ना, ते सुद्धा थोडं थोडं फेकच वाटत होतं. राकेश म्हणतो मला राखीचं वाईट वाटतंय. मला थोडं थोडं फेक वाटत होतं. नंतर मी तुम्हाला जसं बोलली संस्कृतीचं, पण संस्कृतीने बाई संस्कृती त्याने तर अंडे मागितलीच नव्हती. प्रभूने मागितली का तिच्याकडे अंडे, पण ही बळच बोलली त्याला, जे चुकीचं होतं. पण त्याला उत्तर जे आहे संस्कृतीला खूप भारी दिलं प्रभूने. मी हेच म्हणेन प्रभू. जसं मी तुम्हाला बोलले, राकेश जसं म्हणतो हेल्थ सांभाळा, हे सांभाळा आणि ते सांभाळा, असं झालं आणि तसं झालं, जे आमकं ढमकं सगळं ते सांगत होता राकेश. अनुश्री बोलली सागरला की यार हा राकेश जर एवढं बाळ होता तर इकडे आलाच का बरं या गेममध्ये. अगदी बरोबर, सहमती मी तुझ्याशी अनुश्री. आणि वरून राकेश ज्या टीममध्ये त्याचीच बुराई करतो. काटा नल्ला आहे म्हणे. टाईल्सचा टास्क पण खेळता नाही आला बघ, पहिल्यापासून नल्लाच दिसतो. आणि सागर जसं मी बोललो ऑपोजिट टीममध्ये पण खतरनाक खेळा बाई. आणि इकडं आहे ना तन्वी आणि त्यांचं काय चुकलं मी सांगू तुम्हाला. तन्वीचं हे चुकलं आहे की तिने लगेच समजा संकेत ठीक आहे पाय सोडत नव्हता, सागरला तरी सांगायचं होतं ॲटलिस्ट का तिचं कंटेनर उलटं पालत कर, उलटं कर उलटं. नंतर जसं मी म्हणते की स्ट्रेंथ वाईज आहे ना तन्वीची टीम इतकी वीक होती ना, तर मी तर ती यांना टास्क खेळायची बी गरज नव्हती. यांनी डायरेक्ट ते गेम खेळायला जे फायदे वगैरे मिळत आहेत त्यांना कंटेस्टंटला ते डायरेक्ट देऊन टाकायचे होते की रेशन गोल्डन वगैरे काय सिल्वर असेल ते. मग कारण एक टीम पूर्णपणे स्ट्रॉंग आणि एक टीम पूर्णपणे वीक, दोन दोन बॉडी बिल्डर एकाच टीममध्ये झाले. मग हे विचार तर दिसणारच नव्हते असे. संकेत इकडून खेळला असताना वेगवेगळी मजा आली असते. ते काय मी आज तिथं टास्क न खेळताच विजय घोषित करून टाकला असता, विजय. तर इथं सुरुवात आपण बघितलं की इकडं राखी म्हणते की संकेत संस्कृतीला की मी ना अपरिचित आहे, मला आठवतच नाही आहे. तर इकडं मग आपण बघितलं की राखी म्हणते तन्वीला का दीपाली बोलली तुला, बरं झालं ती गेली आता किचनमधून, आता आपल्या दोघींचंच राज्य किचनमध्ये. वा वा वा. मग हे मला ससाने सांगितलं बाथरूम मी साफ करायला ना बाकी दीपाली, असं जे ना ती बोललेली. वेगळं राखी राखी सागर आणि विशालला बोलते बरं का इकडे. राखी जी आहे ना सागर आणि विशालला म्हणती त्याला ना राग आलाय ब्रॉन्झचा राकेशला. हो आपण ते बघितलं राकेशला खरंच ब्रॉन्झचा लय राग आलाय बाई. काय बिग बॉस असे कुठे फालतू टास्क असतात का बिग बॉस, काय हे कुत्रा मांजरीचं मला नाही खेळायचं हे असं रडगारण राहतं राकेशचं. आता टास्कसुद्धा बिग बॉसने राकेशला विचारून आणायला पाहिजे होते असं म्हणणं आहे. मग संस्कृती म्हणते प्रभूला तू केअर करून दे, जसं मी तुम्हाला सांगितलं तो एक टॉपिक झाला केअरचा. राकेश सांगितलं ते माझ्यासाठी फन टास्क नव्हता, ती रडत होती, माझं मन तुटत. राकेशचं असं म्हणणं आहे राखी रडत होतं, पण मला नाही वाटत असं काही असेल. मी इकडं अनुश्री सर्वात मोठा तो आहे, लहान बाळासारखा जो वागतो आहे म्हणजे राकेश. मग इकडं रेवा आपण बघितलं तन्वीला म्हणते की आरवी म्हणतो काटा टीम कधी कोणताच टास्क जिंकू शकत नाही. त्याने असं स्टेटमेंट द्यायला नको होतं काटा टीम नल्ला आहे असंही बोलली आहे. आणि रेवाने जे आहे ना तन्वीला बोलायला लावलं आता राकेशचा काय टेक असेल याच्यावर. वेगळं आपण बघितलं फुलांमधून जे मध गोळा करण्यात यशस्वी होतील तर सांगितलं ती टीम जिंकेल. आणि ए आणि बी अनुश्री राखी विशाल प्रभू संस्कृती ही टीम ए आणि टीम बी तन्वी राकेश दीपाली रेवा सागर. नंतर आपण बघितलं इकडं फर्स्ट राऊंड बीमधून
टीम ए मधून अनुश्री आणि संकेत आलेले तर टीम बी मधून आले तन्वी आणि सागर. येस, इकडं बाल्कनीत बाकीचे सदस्य वरती उभे आहेत जे आपण बघतोय. मग दीपाली म्हणते का संकेत येलो लाईनवर होता. जे मी तुम्हाला सांगते खरोखरच संकेत जो येलो लाईनवर होता आणि तन्वी जी ना येलो लाईनच्या मागे होती. जाऊन आत्ता बी एपिसोड बघू शकता तुम्ही. सो हे बरोबर आहे दीपालीचं. मला तर वाटतं दीपालीने आडून बसायला पाहिजे होतं, निर्णयच द्यायचा नव्हता. लय मजा आली असती, मजाच मजा. मग आत असलं पाहिजे ना लाईनीचं. अच्छा अच्छा. मग सागर पूर्ण भरतोय, त्याला भरू नको देऊ संकेत. हे जे आहे ना हे बोलत होता वरतून विशाल म्हणत होता की सागर भरतो त्याला भरू नको देऊ. आणि मग लगेच संकेत जो आहे त्याच्या पाठीवर तन्वी होती तो लगेच उठला, तन्वीला घेऊनच उठला लगेच तन्वी पाठीवर, आणि ते नळपर्यंत तिला घेऊन गेला तो पाठीवर. मग इकडं संकेत तन्वीची झटापट चालू होती. खूप चुकीचं होत होतं. सागर म्हणतोय की शर्ट पकडला, शर्ट काढला. नंतर सागर खूप भारी टास्क खेळा. येस, सागर खूप भारी टास्क खेळा, नो डाऊट अबाउट. तन्वीसुद्धा खूप छान खेळली खरं होतं. आणि संकेत बाई बॉडी बिल्डरचं काय सांगायचं, स्टील बॉडी त्याची, स्टील. मस्त मस्त खेळा, खूप जबरदस्त. टास्क किंग येतो, मी येस म्हणेल. मग संकेत म्हणतो बाई तर बॉडी बिल्डरचा आहे. मग सागर म्हणतो की पॅन्ट पिळून टाकत होता. मग आपण इथलं मग टीम तन्वीचं होतं 1.2 मत आणि मग संकेत होतं 1.2.5 एवढं होतं. आणि एकंदरीत अशा प्रकारे हा टास्क संकेत जो आहे ना जिंकला आहे. इथं तन्वीचा मूर्खपणा हात झाला. तन्वी किंवा सागर असो कोणी असो, जाऊन पहिले अनुश्रीचं बास्केट ते काय कंटेनर पालतं करायचं होतं, संपला विषय. तो विशाल पाहिला का, त्या दीपालीचं जवळजवळ 3दा त्याने कंटेनर उलटं केलं बाई. त्या दीपालींनी शेवटी वैतागून तिथं दरवाजाजवळ ठेवलं होतं सोफ्याच्या मागं. हे विशाल तिथं गेलं आणि उद्ध्वस्त करून आलं, खाली टाकून आलं वेगळं. मग आपण म्हटलं सागर जो आहे ना पॅन्टचं पिळून त्याच्यात मध टाकत होता. नंतर या सगळ्या गोष्टी आल्या. मग दीपाली म्हणते संकेतच्या लाईनीवर नव्हता पाय, जे खरं होतं. मग दीपालीने अडून बसायचं होतं असं मला वाटतं, खरंच अडून बसायचं होतं. टीम ए विन झाली, विजेते. राकेश म्हणतो काही असो हेल्थ पहिले पाहिजे. हो राकेश, तुम्ही हेल्थ सांभाळा. मला वाटतं बिग बॉस राकेशला आहे ना हेल्थसाठी ना तुम्ही प्रॉपर असं रेस्ट देऊन टाका रेस्ट त्यांना. मी इकडं सेकंड राऊंड विशाल, संस्कृती, रेवा आणि दीपाली चालू झाला आहे. विशालने रेवाचं बाई सांडून टाकलं, जे आपण बघितलं. विशालचा गेम असाच बाई, डायरेक्ट उद्ध्वस्त करतो, डायरेक्ट फेकून टाकतो तो असे. आणि मग इकडे जे आहे ना त्यांनी फेकलं आहे ते सांडून दिले. मग संस्कृतीचं उद्ध्वस्त करायला जात होते रेवा, कारण दीपालीचं पण उलटं केलं होतं विशालने. पण त्यांनी जाऊन दिलं बाई. विशालनं डायरेक्ट तिला असं पकडून ठेवलं, कैचीतच धरलं डायरेक्ट. म्हणजे असं ते कैची देताना अशी ते असं पकडून ठेवलं, सोडतच नव्हतं बाई विशाल. आणि नंतर त्याने ते जो ओटा तिथे बनवला होता, नंतर दीपाली जाते, दीपालीला बी पकडून घेतलं. हे इकडून दीपाली, इकडून बाई रेवा. ते खूप खतरनाक दिसत होतं बाई. रितेश सर जबरदस्त क्लास इथं लावणार आहे विशालची, की ज्याप्रमाणे त्यांना पकडलं होतं. लागलं असतं, खरोखर लागलं असतं त्यांना. मग नंतर विशालने करून दिलं. नंतर विशालने हे पकडून ठेवलं होतं त्याचं कंटेनर. नंतर संस्कृतीने दीपालीने इथं सोडवायचं होतं. मग विशालने इकडं दोघींना आवळून धरलं होतं, जसं मी बोलली. एकदम पक्का आवळून धरलं होतं बाई, एकदम पक्क खतरनाक आवळलं होतं. आणि अनुश्री जी आहे ना, अनुश्रीने सोडवलं. मी हेच म्हणेल बिग बॉस तुम्हाला जर इतकं दिसत होतं तुम्ही का अनाऊन्समेंट नाही केली. अनुश्रीने सोडवलं ते तर चांगलंच केलं. अनुश्रीची आता भाऊच्या धक्क्यावर तारीफ होईल, मग गंमत पहा. मग अनुश्रीने सोडायला लावलं रेवाला, ती खूप हुशार आहे. विशाल अनुश्रीला गंदा खेळ रही आहे. पॅक धरा खाली असं म्हणणं आहे तुमचं.
आणि मग नंतर आपण म्हटलं विशालने बाई दीपालीला दाबलं असं तिचं म्हणणं होतं किंवा कोपर वगैरे रोचलं. मग विशाल इकडं म्हणतो बाई वुमन कार्ड खेळू नका प्लीज, कारण डायरेक्ट तिने असं छाती पकडून ठेवली ती दीपालीने. आणि मग त्याच्यामुळे तो म्हणला की वुमन कार्ड खेळू नका माझ्यासोबत. इकडं राखी हसती बाई खरंच, कारण ती नाही ते छाती तोडत. मग इकडं दीपाली चिडली. दीपाली म्हणे म्हणजे चेसला तोडत होती. आणि मग दीपाली काय काय बोलली मी हां की कोपर टोचला म्हणे, कोपर टोचला. आणि नंतर हे सगळं मिटलं इथं. मग विशाल इकडं तन्वीला बोलतोय. विशाल इकडं तन्वीला बोलतोय की बोलण्याच्या लायकीची नाही तू तन्वी, कारण तन्वीजी ना मधून ना बोलत होती वरतून बाल्कनी. प्राजक्ताबद्दल काय बोलायची माहिती का, लायकी बघ तुझी लायकी बघ. आणि याच लायकीवर नाही ना तन्वी आज शेवटी शेवटी रडताना दिसली. मला कळत नाही बिग बॉस तिचे आशू पोछायला का नाही आले, का नाही आले. तीनपैकी 2 फेऱ्या जे आहे ना टीम एने जिंकल्या आहे, म्हणून विजेती ठरली आहे टीम. वा वा वा, व्हेरी गुड. वन साइडेड होतं सगळं बिग बॉस. तुम्ही नसतं बी केलं ना टास्क तर ते विनर होते. वेगळं आपण अनुश्री, संकेत प्रभू, विशाल, राखी, संस्कृती हे जे ना हे उमेदवार बनलेले. नंतर इकडं राकेश जो ना तन्वीला म्हणतोय की समोर टीममध्ये हट्टे तगडे आहे आणि तन्वी आपण कुठे कमी पडतोय. मग इकडं तो बोलला विशाल की मला खूप क्यूट वाटले तू चावताना रेवा. रेवाला म्हणत होता तो, मला तर खूप क्यूट वाटले जसे चावलं तुम्हाला, लय भारी वाटलं मला, लय भारी चावलं तुम्हाला, रोज येऊन चावत द्या मला. वेगळं संस्कृती ती मला रिझल्ट अनाऊन्स होणं महत्त्वाचं होतं. मग नंतर तन्वीकडं रडते प्रभूजवळ की कायमचा हारती यार, मी कुठं कमी पडते, मला काहीच कळत नाही, मी कुठं कमी पडते. मग रेवा दीपालीला म्हणते का त्यांची स्ट्रेंथ केवढी नाही. मग खरी गोष्ट आहे, त्यांची स्ट्रेंथ खरंच जबरदस्त होती. एका आवाजाने विशाल ते एका आवाजाने संकेत. इकडं नंतर सागर तन्वीला म्हणते हरत म्हणजे हां काय यार, आय डोंट अंडरस्टँड यार सिरियसली. हे सगळे ना आपण जे करतो ना टास्क हारतो किंवा काही पण किंवा आपण कसं खेळतो हे सगळं ना काउंट होत असतं. त्याच्यामुळे तू टेन्शन नको घेऊ. तन्वी जो आहे ना हे बोलताना दाखवलं आहे आपल्याला सागर. मग इकडे सागर अनुशीला म्हणतो का तन्वी दीपालीला काहीच इन्स्ट्रक्शन देत नव्हती आणि वरतून मग खेळायला जी ना ती प्रोत्साहित करते रेवाला. मग सागर सांगणे का दीपाली आणि तन्वीचं काहीतरी बिनसलं असं. नंतर मग राखी इकडं कॅमेराला डस्टबिन दाखवते का गवारीची भाजी फेकली. गवारीच्या भाजीवर मोठा मुद्दा आला आहे घरात. त्यानंतर मग तन्वी 150 वर्षापूर्वीची कहाणी आज सांगते बाई राखी. आणि मला वाटतं हे जे ना असं सार्कॅझममध्ये सांगायपेक्षा ना स्पष्टच बोलून टाकलं असतं. मग इकडं आपण बघितलं की 150 वर्षापूर्वीचं भाजप आणि 1 दिवसानंतर फेकण्यापेक्षा आता वापरलेली बरी नंतर फेकता येईल हे सगळं बोलत आहे. आणि मग रात्री 150 वर्षापूर्वीचं भाजी तूच काय असं जे म्हणण्यात आलं आहे. नंतर आपण बघितलं की राखी ती गूढ असाच खेळ प्रभूला म्हणते, ती गोड असाच खेळ. वेगळं तन्वी प्रभूला म्हणते का थ्रू आउट बिग बॉसची जी जर्नी आहे म्हणजे माझी लायकीच काढत राहणार असं दिसणार आहे असं. राखी ती गॉड नोज मला तुम्ही काय वस्तू आवडले पण मला आपलं माहीत नाही. राकेश म्हणतोय का रेवाच आहे का माझ्यासाठी, रेवा आहे का माझ्यावर. मग नंतर राखी म्हणते तिकडं गो फॉर इट, जा पाय पाय. नंतर आपण म्हटलं की राखी ना गॉड नोस तुझे काय प्लॅन आहे आणि आवडले मला काप मशीनमध्ये असं बोललं आहे. नंतर राखी म्हणतो की रेवाचं आहे माझ्यावर. मग राखी ती गो फॉर इट, मग गो फॉर इट, व्हेरी गुड. मग राखी तो माझी शॉल घेऊन
फिरते. शी इज टू यंग फॉर मी. मी स्वीट आहे असं त्याचं मग काही खडूस आहे का रे. नंतर मुझे किसी के साथ नहीं करना, राखी मी तेरे साथी ठेवू. वा. नंतर इकडं आपण बघितलं की राखी जाऊन जी आहे ना एकटी बसलेली, कोणीच नको तिच्यासोबत, एकटीच बसली विचार करतो. नंतर आपण बघितलं हां, राखी जाऊन एकटी बसली आणि बसूनच राहिली. मग इकडे सकाळ झाली दुसऱ्या दिवशी आणि मग गाणं लागलं. राघू पिंजऱ्यात आलं टाक टाक टाक. माहिती ना, ऐकलं तू. याचा बसला का नेम बघा साहेबा, यो करणार गेम बघा साहेबा. ते गाणं जे आहे ना ते सकाळी सकाळी वाजले आणि सगळे डान्स करत आहे. मग प्रभू कॅमेऱ्यात म्हणतो मी डॉन बनणार, मी कॅप्टन बनणार, मी 100% कॅप्टन बनणार असं म्हणते एकंदरीत. नंतर अनुश्री म्हणते का म्हणजे राकेश झोपून राहतो, दीपाली असंही. मग किचनमध्ये काय म्हणजे दीपाली जर किचनमध्ये असते ना तेव्हाच राकेश येतो ना किचनमध्ये अनुश्रीचा नाही मदत करायला, पण मी असली ना मग नाही करत. राखी कोणाला बोलते कप पेस्ट नाही दिसत ऐकलं नाही असं म्हणलंय. मग राखी विशालला म्हणते का मला बोलायच्या आधी या दोघी असं म्हणलं इकडे. आणि मग एंट्री दिदी विचारलंय मग मला दुःखी नका करू, मी मेलेली आहे असं राखी इकडं एकंदरीत म्हणताना दिसते. हो राखी ती मी मेलेली, मला बिलकुल हे करू नका. आणि पाणी कल्प्रिट दीपाली आहे, दीपाली येस. इकडं मग दीपालीला रेवाला वाचवायचं आहे म्हणून नॉमिनेट करत आहेत. आणि राखी दीपालीला इकडं म्हणते आहे की काय दिसतेस ऐश्वर्यासारखी पण नाही, तुझी अक्षरशः लक्षात घाण घर तोडते, लोकांचं सडी पाहून आली दिवाळी असं वाटतंय असं म्हणतं. विशाल रेवा फिरताय बाहेर गार्डनमध्ये आणि मग राखी म्हणते लैला मजनू घूम रही. हे जे ना एकंदरीत असं असं झाले. तर हा होता गाईज एपिसोड नंबर 68. कसा वाटला मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. ओके टिल देन बाय, टेक केअर अँड गुड नाईट.